ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मला दोषमुक्त करावं, वाल्मिक कराडचा न्यायालयाने अर्ज फेटाळला। वाल्मिक कराडने संतोष देशमुखच्या खटल्यातून मला दोषमुक्त करावं याबाबत अर्ज दिला होता। तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळला आहे। अर्ज फेटाळल्यानंतर दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावे, दोषमुक्त करावे अशा प्रकारे अर्ज केला। तसेच वाल्मिक कराडने जामिनावर मुक्तता करावी असा देखील अर्ज केला। त्यावर देखील आम्ही आमचे म्हणणे मांडून विरोध केला आहे। या अर्जाची सुनावणी पुढे होणार आहे। 4 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले आहे। पाहूयात ते काय म्हणतात। बीड्स रोलिंग। वाल्मिक कराड याने ह्या खटल्यामधून संतोष देशमुखच्या खुनामधून मला दोषमुक्त करावं अशाचा जो अर्ज दिलेला होता तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर लगेच दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावं, दोषमुक्त करावे अशा तऱ्हेचा अर्ज दिला। त्यावरती मी जोरदार हरकत घेतली। न्यायालयाला सांगितलं की ही आरोपींची एक मोडस ऑपरेंडी आहे